जवळ आले, मात्र क्वालिफिकेशनचं सिनेरिओ क्वालिफाय होऊ शकले नाही. मात्र यावेळी तशा प्रकारची कामगिरी होणार नाही याची शाश्वती घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जात आहे. आलेली सिंगल दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक झालाय ओपन. 2 रन्स ऑन द बोर्ड. छोटे रुपेश दादा देखील उपस्थित आहेत समालोचन कक्षामध्ये आणि तो म्हणतोय बाबांना की बाबा कुठेही जायचं नाहीये, आपण इथेच आज थांबायचंय. यावेळेस कव्हरच्या दिशेला लक्ष्मणचा क्लास आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. चौकार. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. पंचांकडे अपील. अपील उचलून धरली आहे संघाचा तारणहार जीव आणि प्राण आदेश पावशेच्या वतीने. जबरदस्त गोलंदाजी. विकेटचं पतन होतील. पहिला धक्का बसेल. बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज लक्ष्मण. बॅक टू दी पवेलियन. चला नेक्स्ट प्लेयर लगेच मैदानावरती यायचंय. पाहू शकतो आपण सामने जे मात्र आजच्या दिवसामध्ये 10 कंप्लीट करणं गरजेचं आहे. 8वा सुरू आहे, यानंतर 9वा आणि यानंतर 10वा. 9 मॅचेस 100% कंप्लीट होतील, पण 10वी मॅच अंधारामध्ये होऊ नये त्यासाठी या मॅच मध्ये थोडीशी गती वाढवणं गरजेचं आहे. चलो श्री 11 कांबा विपक्ष दत्तकृपा वॉरियर्स असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण पाहायला मिळतील, ज्या प्रवीणकडे गुणवत्ता टासून टासून भरली आहे, पण त्या गुणवत्तेचा उपयोग कुठेतरी करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कॅलिबर असणं वेगळी गोष्ट आहे, त्या कॅलिबरचा उपयोग करणं त्याहून वेगळी गोष्ट असते. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र बघता बघता एक धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय, जो मात्र पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा खर्च केल्यात. महत्वाची विकेट अर्थात लक्ष्मणच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. गुणवत्ता ऋतिककडे देखील ठासून ठासून भरली आहे. गोलंदाज तयार होत असताना आदेश. स्लोवर वन. फटका दमदार पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावर. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. पावशेपाडा एक्सप्रेस दीपेश आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. टेन्शन मध्ये असतायत आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला साईनाथ ठाकरे. टेन्शन घेऊ नका साई भाऊ. यावेळेस ऑन साइडला वडा स्ट्रोक. मी म्हटलं होतं या खेळाडूमध्ये गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. प्रवीण यांच्या बॅट मधून सिक्सर. नरेंद्रजी
शिसवे आणि संदीपजी शिसवे साहेबांना विनंती असेल, आपटी गावचे उद्योजक, की आपण त्वरित यायचंय. आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सुगेल लेगच्या दिशेला, बॉल सीमा पार, चौकार. खेळाडू ऐन मुवमेंटला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस मैदानावरती तुटून पडला. चलो श्री 11 खांबा संघावरती, आणि जो खेळाडू स्ट्राईक गोलंदाज आहे त्या स्ट्राईक गोलंदाजावरतीच तुटून पडलाय. दीपेश अडचणीमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. मिस्टेक झाली आहे. काय करायचं होता हा प्रश्न आहे. डोक्यावरती बॅट ठेवली आहे, का ठेवावं नाही, इथे मिस्टेक पाहायला मिळते. कारण चांगल्या टच मध्ये हा खेळाडू होता. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह हाफ माइंडेड स्ट्रोक होता. पहिले विचार केला की मारू, मात्र त्यानंतर विचार केला की नाही. मात्र इथे विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद, विकेटचं पतन. झटका क्रमांक दुसरा बॅटिंग करत असताना दत्तकृपा वॉरियर संघाला. त्यांचा मी नामोल्लेख करणार आहे. त्यांच्या वतीने आम्हाला विशेष सौजन्य झालंय. चला बॅटर्स, मैदानावरती लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. कामा प्रीमियर लीगच्या ब्युटिफुल ट्रॉफी सीझन क्रमांक 1 पासून सीझन क्रमांक 6 पर्यंत 1 ते 4 क्रमांकाचं भव्य दिव्य आकर्षक करंडक ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलंय, दीपक दादा माडसे साहेब यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी साईशा एंटरप्राइजेस राजेश शेठ वाळिंबे साहेबांच्या वतीने आम्हाला सौजन्य, त्यांचा विशेष आभार. सन्मान चिन्ह प्रवीणदादा बनकरी आणि गणेशदादा बनकरी साहेबांच्या वतीने आम्हाला लाभलंय, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल. अबांतरशिदा फलकावरती होईल. 8 धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळेल. 40+ ची ट्रॉफी रुपेशदादा बनकरी साहेबांच्या वतीने आम्हाला सौजन्य आहे त्यांचं. ओके ओके सर, हमको लगा कि तुम, ये हमारी गलती है. ओके, डॉट बॉल होगा. ये हमारी गलती है क्योंकि हमको लगा कि कुछ हो रहा है. यावेळी ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता मिडॉनच्या साइडला. मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. आणि येस, 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 23 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. 40+ ची ट्रॉफी रुपेशदादा बनकरी साहेबांच्या वतीने आम्हाला सौजन्य, त्यांचा विशेष आभार. पोलीस ॲडव्होकेट ट्रॉफी जी आपल्याला शो मॅच आहे त्यासाठी ब्युटिफुल ट्रॉफी संतोषदादा ठाकरे साहेबांच्या वतीने सौजन्य, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला 24 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच साठी सनग्लासेस गॉगल्स संदीपजी शिंदे साहेब, श्री समर्थ कृपा ऑप्टिक्स यांच्या वतीने आम्हाला सौजन्य, त्यांचा विशेष आभार असेल. कोल्ड्रिंक दौलतदादा राठोड यांच्या वतीने सौजन्य, त्यांचं विशेष आभार. मॅन ऑफ द मॅच साठी स्नॅक्स हर्षदादा कोर यांच्या वतीने आम्हाला सौजन्य, त्यांचं विशेष आभार असेल. मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय कोल्ड्रिंक राकेश आणि विघ्नेशजी ठाकरे यांच्या वतीने आम्हाला सौजन्य, त्यांचं विशेष आभार असेल. मॅन ऑफ द मॅच साठी स्वीट बॉक्स अनंत शेठ ठाकरे यांच्या वतीने आम्हाला सौजन्य, त्यांचा विशेष आभार. योगेशदादा मसुंडे यांच्या वतीने प्रथम जे सर्व 4 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, क्वालिफाय होतील, त्या क्वालिफाय होणाऱ्या संघाच्या संघ मालकांना शूज सौजन्य. यावेळेस जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते.
गोलंदाज आदेशची फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन, ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट देखील मैदानावरती मिळत असताना फलंदाज होतील बाद. राजेश खेळीचा अंत. राजेश बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना अजून एक धक्का. आणि कॅच कंप्लीट. विकेट हॅट्रिक आणि विकासजी देवकर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळेल 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. टोटल 3000 रुपयाचं पारितोषिक आदेश साठी. अप्रतिम. केके आणि अर्जुन ग्रुप यांच्या वतीने 1000 रुपये होते, ते 1000 रुपये जमा देखील झालेत. आणि यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना मिळतील लाभात 4. असेल हा चौकार.
ऋतिक मसोंडे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. दीपकदादा माडसे साहेबांच्या वतीने प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. स्वलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकाची युती आपण पाहू शकतो. समाप्ती 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 30. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. नाही होणार, ओके. ड्रिंक्स ब्रेक ठेवला नाही कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला मॅच सुरू करायची आहे. मॅच सुरू करायची विनंती. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल आदेश येण्याचा प्रयत्न नाही, विकास येण्याचा प्रयत्न करत होते. हेच आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा रनआउटचा प्रयत्न होतोय, मात्र काय असेल पाहूया आपण. कॅच झाली ड्रॉप. तेच सांगत असताना पंच काहीशी वेगळी शैली आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आपण पाहू शकतो ज्या प्रकारे हॅरी सरांची वेगळी शैली आहे, त्या शैलीचे सर्व दिवाण आहेत. आणि म्हणून तर काय, आपण भारतभर भ्रमण करत असताना हॅरी सरांना नेहमी पाहतो. विकास पाहायला मिळतील. विकासच्या वतीने बघूया झकास कामगिरी होईल का. उद्या गुजरातला देखील आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. बॉल हवेमध्ये. फिल्डिंगचा दर्जा आपल्याला चांगला पाहायला मिळत होता, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रयत्न चांगले होते. सीमा पार चौकार. फलंदाज ऋतिक back to the pavilion. कोण करेल बोला. हे प्लेयर म्हणतील दीपक दादा आम्ही तुम्हाला देतो पण असं काही करायला सांगू नका. सुमित भाऊ वरती बसा, पायऱ्यांवरती नका प्लीज. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 39. एकूण 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती म्हणजेच 40.
40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुढील मॅच इन ऍक्शन मध्ये दोन संघ पाहायला मिळतील. AUP वॉरियर्स CR11. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. साईनाथ ठाकरे यांच्या ओव्हरचे चान्सेस प्रबळ झालेत. ओव्हर मिळाली पाहिजे. साई भाऊला ओव्हर मिळाली पाहिजे. हमको देखने का है साई भाऊ की ओव्हर. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डिंग अप्रतिम आहे. मात्र कीपर मागे का सरकलेत हा मोठा प्रश्न मैदानावरती निर्माण झाला जरूर होता. पण सांगत असताना की बॉलचा टप्पा आणि त्या टप्प्याला जज करत असताना थोडेसे मागे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट 2 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना चौथं 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अश्विन पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र आता 5वा सुरू होईल. कमबॅक करावा लागेल. 50+ धावसंख्या झाली तर मात्र मानसिक दडपण हा प्रत्येक संघावरती असतो. फिल्डिंग अप्रतिम करत असताना पाहायला मिळतील साईनाथ ठाकरे. साई यांचा विचार केला तर थोडंसं प्रेशर नेहमी त्यांच्यावरती आपण पाहतो. कारण बघा, ज्यावेळेस एखाद्या संघामध्ये तुम्ही खेळता, संघाच्या विजयासाठी तुम्ही प्रयत्न करता, तो प्रेशर तुमच्यावरती दिसतो आणि साईबाऊंवरती देखील तोच प्रेशर दिसत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे अॅनिमेटेड आहेत, ज्या प्रकारे विराट कोहली अॅनिमेटेड असतो, विकास जरा देखील अॅनिमेटेड नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील व्हॉट अ स्ट्रोक. स्वीपर कव्हरच्या दिशेला कट केलाय आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॉल सीमा पलीकडे आलेला चौकार. आपण सांगतोय की 2 षटकांनंतर जुने बॉल देण्यात येतील, याची सर्वांनी नोंद करून घ्यायची उद्याच्या मॅचेस मध्ये. आज जुन्या बॉलांचा थोडासा तोटा होता, त्यामुळे सर्व नवीन बॉल होते. आणि नवीन बॉल असल्या कारणाने शेवटच्या बॉल वरती जरी बॉल हरवला तरी देखील नवीन बॉल देण्याचा आपण पाहू शकतो. एक संकल्पना आपण केली, मात्र उद्यापासून रुपेश दादा ती संकल्पना आपण चेंज करतोय. 2 ओव्हर नंतर आपण ओल्ड बॉल देऊ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मिस्टेक झाली, मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 22 आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 48. असू द्या विकास भाऊ. पुन्हा एकदा चांगली कीपिंग आणि चांगली गोलंदाजी. अश्विनच्या वतीने देखील फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलक आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला स्थिर आहे, स्थगित आहे. 48 धावा पाहायला मिळतील. मॅच मध्ये कमबॅक केले, फार चांगली कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल आणि मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच झाली, ड्रॉप तेच दाखवत असताना येस डीजे
लागतोय. 50चं टार्गेट. चला 50 धावांचं आपण पाहू शकतो. टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आले. पुढील मॅच लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच AUP वॉरियर्स आणि दुसरीकडे CR11 असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला AUP वॉरियर्स CR11 दोन्ही संघांचे कर्णधार लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. AUP वॉरियर्स आणि CR11 लगेच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला बॅटर्स लवकरात लवकर मैदानावरती येणं गरजेचं आहे. AUP वॉरियर्स CR11 दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित नाहीयेत. पहिला बॉल पडण्या अगोदर उपस्थित मैदानावरती प्लीज. CR11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. AUP वॉरियर्स आहेत. चला दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. वसंत दादा पावशे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दादा प्लीज आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. हेड आणि टेल नाण्याचे दोन पैलू आपल्याला पाहायला मिळतील. 50 धाब्यांचं लक्ष्य. 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिकचे 2 षटकर किंवा ऋतिकचा 1 षटक अतिशय महत्वाचं असेल. आणि सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बेधडक फलंदाजीसाठी ओळखली जाणारी एकीकडे छक्कास कामगिरी करणारा विकास आणि दुसरीकडे एक जबरदस्त खेळाडू शांत संयमी पण तितकाच इफेक्टिव्ह आदेश पावशे असे दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. विजयजी चव्हाण आणि सागरजी राठोड यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेला. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आणि आपल्याला पाहायला मिळेल. वाह, ये तो वायरल होना चाहिए. तो बॅटर कुठच्या कुठे पोहोचलाय. ये तो वायरल होना चाहिए. दीपक दादा तुम्ही बोलत होते, खरंच वाटते आता. भाऊ जर तुम्ही अशी अपील केली ना, तुला कामा सोडून कल्याणला फ्लॅट घ्यावा लागेल. कारण हे बाकीचे राहून देणार नाहीत. या अपील तुम्ही जशी केली तुला चिडवून चिडवून हे सर्वजण वेडा करतील. 50 धाब्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. कट करण्याचा प्रयत्न प्रचंड वेग, जबरदस्त गती ऋतिककडे नेहमी राहिली. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतोय. विकास निचिते, आदेश पावशे हे सलामीचे दोन धुरंधर फलंदाज
आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आधीसाठी सुवर्ण संधी कुणाल खरकर यांच्याकडून ही सुवर्ण संधी के यावेळेस देखील ऑन साइडला पुल केला. आलेली आपल्याला मैदानावरती डबल पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांना पाहायला मिळतील वर्धापन दिन आणि जत्रा कमिटीचे विद्यमान अध्यक्ष यांच्या वतीने ना भूतो ना भविष्यती असे आपण पाहू शकतो वर्धापन दिन. त्यानंतर कृष्ण कथा सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आपण पाहू शकतो अनेक सारे भाविक भक्त आपल्याला पाहायला मिळाले. हजारोच्या संख्येने आपण पाहू शकतो. अन्नदानाची सेवा देखील झाली. अशा सेवेकरींचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष ज्यांनी भूषवलं वर्धापन दिन आणि जत्रा कमिटीचे असे आपले गणेश दादा बनकरी उर्फ सर्वांचे लाडके तात्या यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. गणेश दादा बनकरी साहेब उर्फ तात्या यांची उपस्थिती पाहायला मिळते. वर्धापन दिन आणि जत्रा कमिटीचे विद्यमान अध्यक्ष ज्यांच्या वतीने जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. वर्धापन दिनाच्या निमित्ताने 4 दिवस अन्नदानाची सेवा, त्यासोबतीला कृष्ण कथा आणि हजारोच्या संख्येने आपण पाहू शकतो अन्नदानाची सेवा देखील झाली. तर असे आपले गणेशदादा बनकरी यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत आणि त्यांचं आपण करणार आहोत स्वागत कमा प्रीमियर लीगच्या वतीने. जाऊया मैदानावरती. कव्हरच्या दिशेला कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. आदेश खेळीचा अंत. आदेशला ही ओव्हर थांबणं गरजेचं होतं कारण स्ट्राईक गोलंदाज आहे. स्ट्राईक गोलंदाजाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता तुम्हाला थोडासा संयम दाखवणं गरजेचं आहे, पेशन्स दाखवणं गरजेचं असतं. विकेटचं पतन, फलंदाज होतील बाद. पिंटू पाहायला मिळतील. नवीन खेळाडू मैदानावरती. विकासला थोडीशी दुखापत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजून देखील यानंतर आपल्याला 2 सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. धावसंख्या फलकावरती 5-50 लक्ष. अडचणीमध्ये संघ सापडलाय कारण मैदानावरती ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, फलंदाजीमध्ये डेप्थ आहे, पण जो खेळाडू चांगल्या टच मध्ये असा आदेश जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी तंबूच्या आश्रयाला गेला. आल्या बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट षटकाची होती. सांगत षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना आपण पाहू शकतो समाप पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. वरून पाहायला मिळतील षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ होत असताना दुसऱ्या षटकामध्ये वरूनची उपस्थिती पाहायला मिळते ॲज अ बॉलर. यावेळेस देखील चॉप करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. ज्यावेळेस एखादा विकेट येतो ना त्यावेळेस कुठेतरी थोडीशी एनर्जी निर्माण होते. ती एनर्जी दाखवत असताना मैदानावरती आता प्रत्येक खेळाडू तल्लीन झालाय फिल्डिंग मध्ये. ज्या प्रकारची फिल्डिंग होती ती देखील कमालीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू आहे. वरूनच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. इथून मी म्हणेल की एखादा खेळाडूला तुम्हाला पुढे आणणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बॉलिंग करता प्रेशर क्रिएट करायचं असेल तर एक पाऊल फिल्डरला पुढे आणणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही एक पाऊल पुढे फिल्डरला आणाल फलंदाज एक पाऊल मागे जाईल. इथे देखील ऑन साइडला करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल पिंटूच्या वतीने या 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. रिटर्न द बोर्ड 8 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इट ऑन द बोर्ड
8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. एक्झॅक्टली आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. वरून फार चांगली ओव्हर आतापर्यंत हाताळतायत. 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि आता विकासवरती थोडासा आपण पाहू शकतो प्रेशर बिल्डअप झालाय. आता विकास कशी कामगिरी करतील हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. यावेळेस देखील स्ट्रोक फसला होता आणि वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त कॅच संपली फलंदाज विकासची मॅच. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. डीजे नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. संतोष. आता संतोष यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. संतोष पाहायला मिळतील. संतोष सर नेहमी म्हणतात मना फक्त मारामारी पट्ट. वसंतदादा पावशे यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. लगातार 2 षटकारांसाठी 1000, लगातार 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक संतोष दादा यांच्यावरती आपण पाहू शकतो. पारितोषिकांचा वर्षाव करत असताना बघूया मैदानावरती धावा बनवतील का, चौकार षटकार ठोकतील का, लगातार 3 सिक्सर की 2 सिक्सर ठोकतील हे पाहणं महत्वाचं आहे. आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. कृतिक मसोंडेची जबरदस्त ओव्हर, त्यानंतर वरुणचं हे षटक आतापर्यंत जबरदस्त राहिलंय. मैदानावरती आय थिंक कॅच ड्रॉप झाली आहे आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पाहायला मिळतोय जे मात्र दुसरं 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती असेल. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे, त्यामुळे ही विनंती असेल. चला षटक क्रमांक मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. तिसरं बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ऋतिक पाहायला मिळतील. जबरदस्त प्रचंड गती या खेळाडूकडे. समोर संतोष आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टर KPL कामा प्रीमियर लीगच्या मालिकावीरचा मानकरी खेळाडू आणि प्रत्येक खेळाडू ज्यावेळेस इन ऍक्शन मध्ये असतो त्याचा एकच प्रयत्न असतो म्हणजे संघाला जिंकून द्यावा. त्यानंतर तो प्रयत्न असतो की मालिकावीर. गणेश शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे ऋतिक. गणेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वर्धापन दिन व जत्रा कमिटीचे अध्यक्ष. आणि इथे मैदानावरती स्ट्रोक फसलाय जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आलेली आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. कॅच देखील ड्रॉप झाली आहे. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल 11 धावा धावफलकावर. तसेच माननीय श्री विष्णुनाथ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यानंतर देखील आपल्याला भरपूर म्हणजे जवळपास 2 सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी सहकार्याची अपेक्षा असेल. 5 वाजून गेलेत. चला सामना त्वरित सुरू करायचा. यानंतर देखील आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे.
आणि त्यानंतर अजून एक, म्हणजे एकूण 2 सामने आपल्याला कव्हर करायचे. 8वी मॅच आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. मार्गस्थ धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. आजच्या दिवसाबद्दल एक गोष्ट मी नक्की म्हणेल की असं वाटलं नाही की कुठला एखादा संघ डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दाखवतोय. सर्व संघांनी जवळपास एक मॅच जिंकलेत आणि एक मॅच हारलेत. फक्त एका संघाचा जर विचार केला तर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला चौकार देखील पाहायला मिळेल. 4 धावा आणि चौकाराची नितांत गरज होती, तो आलाय चौकार. आठचा रिपोर्टिंग टाइम असेल याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळेल स्थिरता धारण करणारा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. धावसंख्या 17. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 33 रिक्वायर्ड इन 12 बॉल. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. आता डोकेदुखीचं कारण दत्तकृपा वॉरियर्स संघासाठी हा आहे की कुठल्या गोलंदाजाचं यूज करणं. ऋतिकने जबरदस्त गोलंदाजी केली, वरुणने फार चांगली गोलंदाजी केली, मात्र आता कुठल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल. आयुष आपल्याला पाहायला मिळतात. आयुषच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, मात्र स्लोवर वन. गतीने बीट केलाय आणि त्या सोबतीला बाउन्सने बीट केलाय. 50 धावांचं लक्ष्य मात्र इथे 17 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल 33ची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक बॉल वरती 3, प्रत्येक ओव्हर मध्ये 18च्या रन रेटने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. मैदानावरती तशी कामगिरी होईल का? स्ट्रायकिंग एंड वरती संतोष आहेत. संतोष यांच्या माध्यमातून संतोषजनक बॅटिंग होईल का? पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. 10 बॉल 33ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन 10 बॉल मध्ये 33 धावांचं अजून देखील टार्गेट तो मात्र चेस करावा लागेल. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. 2 बॉल थांबले, मात्र तिसऱ्या बॉल वरती खणखणीत स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्झॅक्टली काय असेल हे पाहणं गरजेचं आहे. सिक्सर पंचांचा इशारा येतोय. सिक्सर षटकार. सिक्सर पाहायला मिळतो, ज्या षटकाराची नितांत गरज होती. आणि यावेळेस देखील स्ट्रोक लाजवाब, मात्र वॉर्ड कॅच. अप्रतिम झेल. फिल्डर होते पृथ्वीराज आणि पृथ्वीराजांच्या वतीने अफलातून कॅच आणि संपली फलंदाज संतोष यांची मॅच. विकेट सोबत
2 डॉट, त्यानंतर सिक्सर आणि त्यानंतर विकेट पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र लेगबायची रन तर ऍड होईल. लेगबायची रन ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच पुढे सरकत असताना 24 या आकड्यावर साईनाथ ठाकरे साईभाऊ आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. नेट नंबर 5 5व्या क्रमांकावरती. मॅच दूर गेली आहे. पहिले 3 षटक जे मात्र वन साइड डॉमिनेशन आपल्याला दत्तकृपा वॉरियर्स संघाच्या वतीने पाहायला मिळालं. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल आणि बघता बघता कंप्लीट होत असताना धावा आपल्याला पाहायला मिळतील 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26 म्हणजे विजयासाठी समीकरण. उर्वरित बॉल 6 बॉल मध्ये विजयासाठी 24 धाब्यांची आवश्यकता. सहा बॉल मध्ये विजयासाठी 24 धाब्यांची आवश्यकता. 26 झालेत, अजून 24 ची गरज आहे. 6 बॉल 24. इक्वेशन चलो शिर्डी 11 कांबा या संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल समीर मैदानावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वर समीर. 6 बॉल 24. स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतात साईनाथ. या खाडे देखील कॅलिबर आहे, गुणवत्ता ठासून भरली आहे, पण मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. पण यावेळेस विकेट, फलंदाज बाद. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटली फलंदाज बीट झालेत. एस्टाचा वेध घेणारा बॉल आणि विकेटचं पतन. सो मच. काय डान्सिंग पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. वर्धापन दिन व जत्रा कमिटीचे अध्यक्ष यांच्या वतीने फार चांगले 4 दिवस आपल्याला सोहळा पाहायला मिळाला. आध्यात्मिक सोहळा अर्थात गणेशदादा बनकरी साहेबांच्या वतीने हॅरी सरांसाठी 1000 रुपीजचं कॅश प्राइज देखील आलेला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल अवंतरशी धाव फलकावरती ऍड होईल. 5/24 ची गरज होती, आलाय व्हाईट. आता 5 बॉल 23 ची आवश्यकता. आपल्याला विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 23 धाब्यांची आवश्यकता. हे इक्वेशन मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. चलो शिर्डी 11 कांबा संघ जर पराजित होतोय तर जास्त मार्जिनने पराजित होऊ नये याकडे देखील त्यांचं एक लक्ष असेल. आणि इथे पंचांकडे अपील देखील जोरदार पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात देखील आली आहे. पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी की फलंदाज आउट आहेत की नाही हे देखील पाहिलं जाईल. फलंदाज बाद आहेत. लगेच नवीन बॅटर मैदानावरती येणं गरजेचं आहे. लगेच या ही विनंती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 27. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. 23चं लक्ष अजून देखील 4 बॉल 23. आपण पाहू शकतो कांबा गाव जो आहे तो ओळखला जातो बैलगाडा शर्यतीसाठी. आणि कुमारी अद्विका कृष्णा शेठ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व कैलासवासी पांडुरंग शेठ ठाकरे यांच्या स्मरणार्थ येत्या 25 तारखेला
रामश्याम मैदान खिडकाळी इथे पिंजोडची भव्य आणि दिव्य मैदानाची शर्यती देखीलचं आयोजन करण्यात आलंय. त्याचं बक्षिसाचं स्वरूप आहे 15 कूलर, 3 सायकल, 3 टेबल फॅन, 5 मोठ्या ट्रॉफी व इतर छोट्या ट्रॉफीज. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये होता आणि बघता बघता कॅच देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचं पतन. हा नागोबा डेंजर आहे. म्हणजे हॅरी सरांची आपण पाहू शकतो एक वेगळी शैली आपल्याला नेहमी पाहायला मिळते. चला विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. फक्त आणि फक्त आता 3 बॉल मध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जो मात्र 23 धाब्यांचं अजूनही गरज आहे. अलोंग द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. मैदानावरती आलेली सिंगल आणि आपण बघू शकतो चिंतामणजी चौधरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. संघ विजय होतोय. संध्याकाळ आता चांगली होईल आणि आता रात्र देखील चांगली होईल. संध्याकाळ सोबत रात्र देखील आता चांगलं होणार आहे. सिंगल ऍड होईल आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. आय थिंक प्रेम आहेत. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. चला स्पीडअप करायचे विनंती. वेळ वाचवणं गरजेचं आहे. थोडंसं स्पीडअप करणं इथून गरजेचं राहणार आहे. नवीन बॅटर स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतील. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 28 धावफलकावरती. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल कुदून काढलाय जरूर, मात्र धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. पण एक एक धाव ही फार महत्वाची असते. आला बॉल डॉट आणि अशा रीतीने सामना फिनिश झालाय. आपण पाहू शकतो सामना जिंकला तो म्हणजे दत्तकृपा वॉरियर.